उजव्या हाताचा फलंदाज इन ऍक्शन मैदानाच्या मध्ये असं इकडे जा तिकडे जा हेच पराभव होत असतात. यावेळेस चांगला बॉल इथे सोडून दिला जातोय. चांगला अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये ॲज आयकॉनसाठी डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. गोलंदाज शंभू मातेर यांचा हीच मित्रांनो एखादी दुसरी संधी एखादं दुसरा मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारी आपली हक्काची आपली MPL आपल्याला पाहायला मिळतीये दिवस क्रमांक 2 मध्ये. शंभूने यॉर्कर हाताळला होता. प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवंत वेळाचा अभ्यास चांगला करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला बॉल मागील चेंडू. पुन्हा एकदा तोच बॉल होता. डाऊन ग्राउंड केलाय. यावेळेला राकेश कहरचा कर चेंडू सीमारेषेच्या बाहेर बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार 25 ऑन द बोर्ड. धावफलकावरती पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले P1 P2 ची 2 षटकं संपली गेलीत आणि पॉवर प्लेच्या 12 बॉलमध्ये 12 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्यात 25 धावा सिंहगड लॉयन्स टीमनं. तर षटक क्रमांक 3 साठी कोणावरती विश्वास दाखवला जाईल बघायचं आता. संघनायक निलेश ढगे कोणावरती इथे विश्वास. जीवनामध्ये जीवन जगत असताना 2 गोष्टी सातत्यानं महत्वाच्या मानल्या जातात. एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे विश्वास. विश्वास जर एकदा उडाला तो परत बसत नाही आणि प्रेम जर सोडून गेलं तर ते पुन्हा येत नाहीये. त्या प्रकारे या क्रिकेटच्या खेळानं ओळख दिली आहे या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशननं. तर आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थरार जो रंगला जातोय दिवस क्रमांक 2 मध्ये. आता मॅच सध्या सुरू आहे. पराजय एका बाजूनं डाव सांभाळणार कोण या मॅच हे बघायचंय. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 साठी आलेत गोलंदाज ॲज आयकॉन विनीत माळी. बघायचंय मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने आता कामगिरी त्यांची देखील असेल. पहिला बॉल विनीत माळी यांचा. पहिलाच बॉल होता स्टेअर केलाय लॉंगॉनच्या दिशेमध्ये. तिथे मात्र राहुल यांनी हलक्या हातानं चेंडू स्टेअर केलाय. एक सिंगल तिथे प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या हातानं मदतीने धावबल तिथे मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती 26 धावा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनीत माळीला तुम्ही पाहता. खरं तर ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील मानखोलीचा असणारा खेळाडू आहे. नुकताच आपण 1 महिन्यापूर्वी ज्याच्या नावावरती आपण पाहिले तर KPC ट्रॉफी इनामपुरी पनवेलच्या मैदानावरती ज्याच्या नावावरती कार आलेली पाहायला मिळाली आणि कार जिंकणारा मालिकाभराचा असा दावेदार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. विनीतने खोलात टाकला होता मागील चेंडू. पुढचा बॉल राकेश कर साठी बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू राकेश कर 8 बॉल 15. 6 बॉल 11 वरती राहुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. 26 बनल्यात विदाउट लॉस. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ पाहायला गेले तर चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. एखाद्या दुसऱ्या चेंडूवरती एखादी सिंगल येताना पाहायला मिळाली. परंतु आता नक्कीच थोडंसं धावफलक पुढे हलता खेळता ठेवावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू होता राकेश कर यांच्यासाठी. वेगवान चेंडू आपण पाहतोय. कोल्हापूरची मिरची सुद्धा इतकी तिखट नसावी इतका तिखट आणि टेचून मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. अगदी आयकॉन एक जोरदार तगडा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टप्पा चांगला ठेवलाय. वेग प्रचंड आहे. कॉम्प्रोमाइज टप्प्याशी केली आहे वेगाशी नाही. विनीत माळी छोटा पॅकेट आहे बडा धमाका. वय वर्ष 19 से 20 आहे परंतु या खेळाडूने आपली छाप चांगली सोडली आहे. वेगाने टाकलाय. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये सिंगल इथून देखील येईल. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. विकेटचा रकाना भरू शकलेला नाही आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. धावा वेगाने जात होत्या. 12 मध्ये 25 आल्यात परंतु अगदी त्याच वेळेला मागील 4 बॉलमध्ये 3 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. 28 ला 0. अगदी पाहिलं गेलं तर आघाडीचे दोन्ही बॅटर्स एक चांगली भागीदारी एक चांगली पार्टनरशिप करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल अजमे आणि राकेश कहर जे 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळालेत. आल्यापासून अजूनही सन्मानपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता फटका तर फर्स्ट लाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय. तिथे एक टप्पा घेत चेंडूचं कलेक्शन केलं जात आहे आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्डवरती वाढ होतीये. 30 रन 30 धावा आणि त्यामध्ये 1 रन शॉर्ट असणार आहे. अजयजी अवैध सरांनी तिथे कळवलेला आहे. 1 रन शॉर्ट येईल आणि धावफलकावरती 29. 1 रन शॉर्ट येत असताना पाहायला मिळते आहे जिथे मात्र केवळ एकच धाव पळून पूर्ण करण्यात आली.
राकेश कहर, तो 100% देणारा राकेश कहर मला पाहायला मिळालेला नाही आजच्या दिवसामध्ये. पुढचा चेंडू आडवा बॅटने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला आणि पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती मांडल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 11.67 इथे मात्र रन रेट पाहायला मिळालाय. राकेश कर 11 चेंडू 23 वरती बॅटिंग करतोय. राहुलचा आपण विचार केला, राहुल हसबे 7 बॉल 12 वरती तो बॅटिंग करतोय. किरण सर, आपण एक गोष्ट पाहिली ना तर राहुलच्या बॅकलेप पहा, त्याचा टान्स पहा, त्याचे स्ट्रोक सिलेक्शन पहा, लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडे पाहायला मिळतोय. कारण बॅटचा फ्लो तो सातत्याने चेहरा खुला ठेवतो. सरळ बॅटने जास्तीचे स्ट्रोक खेळत असताना तो पाहायला मिळालाय. त्याचा टान्स चांगला राहिलाय. परंतु आता हे सारं काही पाहिलं जाणार नाही, कारण कर्णधाराने आवर्जून सांगितलंय 100 धावाही कमी पडतात या मैदानावरती. गणेशने त्याच्या बाईट मध्ये म्हणाला होता 100 पलीकडे कसं जाता येईल याच्याकडे कल असायला हवा. नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलेलं आहे 100 धावा या मैदानावरती. कॅप्टन ज्याप्रमाणे बोललेत कमी पडणार नाहीये, कारण इथे त्या धावा जर तुमच्याकडे गोलंदाज असेल तर त्या धावा रोखल्या जाऊ शकतील. परंतु गोलंदाज किती जरी चांगले असेल ना तरी देखील धावा कुठतायत फलंदाज, म्हणजे इथे तुम्ही जितक्या जास्तीत जास्त धावा बनवाल त्या योग्य आहे. आणि जर विचार करायचा झाला तर इथे राहुल हसबे यांचा सातत्यानं हनुमान क्रीडा संघ माळीनगर या संघामध्ये खेळतात. कित्येकदा सन्मानपूर्वक शांत संयमी, कधी कोणत्याही रीतीने त्यांच्यामध्ये आपल्याला गर्व दिसलेला नाहीये. आणि आज देखील एक शिस्तीचं क्रिकेट आणि शांत क्रिकेट त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती इकडनं होतीये सुरुवात. निलेश ढगे मावळ तालुक्याची रन मशीन कर दिली या बाजूनं सुरुवात. पहिला बॉल त्यांचा, पहिला चेंडू होता. यावेळेस देखील सन्मान दिलाय आणि शांत रीतीने त्याला ढकललाय. दरम्यान तिथे एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावबल हलक्या हाताने पुढे जात आहे सिंहगड लॉयन्सचं 36 या आकड्यावरती. बॅकलेफला खाली ठेवतो, चेहरा लवकर क्लोज करतो आणि या कारणासह आपण पाहिलं ना तर राहुलच्या बॅटिंग मध्ये सेन्सिबल इथे पाहायला मिळालाय. एक स्लिपिंग पार्टनरची भूमिका त्याला अदा करायची आहे. राहुल कहर जर का कहर वाचवतोय, मोठे स्ट्रोक खेळतोय तर आपणही आत खोलायचे नाहीत, हे राहुलने इथे केलंय. आणि त्याच कारणाचं राकेशला जास्तीची स्ट्राईक दिली आहे. तो जास्तीचा स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 36 बनल्यात. इथे मात्र 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. निलेश ढगे, ही बॅटल जी आहे ना ती आता रंजकताभरी पाहायला मिळणार आहे. कोण जिंकणार आहे द्वंद्व युद्ध. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे चेंडू मध्ये. निलेश ढगे इथे सरशी होतीये आणि फलंदाजाला मिळाले फरशी. फलंदाज क्रमांक पहिला राकेश कहर बाद. थँक्यू डीजे. इथे पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू गोलंदाजी करतोय ना ॲज अ बॉलर आपल्याला पाहायला मिळतो ना, निलेश ढगे 2 पर्वाचा तो मानकरी राहिलेला आहे. आणि त्याला माहित आहे ज्या संघामध्ये मी खेळतो ना त्या संघाचं नाव आहे प्रशांत भाऊ माळसकर फाउंडेशन वडगाव, अर्थातच प्रतापगड वॉरियर्स. प्रतापगड टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहिलं, आम्हाला सरांनी देखील सांगितलं आमच्या गोपी सरांनं, प्रतापगडचं युद्ध जसं पार पडलं ना आता तेच युद्ध आहे मित्रांनो. इथे पाहिलं गेलं तर एका बाजूनं सिंहगड आहे, एका बाजूला सिंहगड किल्ल्याचा विचार केला. इतिहास सांगायचं जर झालं ना मित्रांनो, सिंहगड नाव का त्या कोंडाणा किल्ल्याला दिलं ना तर तिथे धारातीर्थ पडलेले तानाजी मालुसरे आठवावे लागेल. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतापगडचं युद्ध आठवावं लागेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय निलेश ढगे यांचा. बॅटस आले, शबळून घेण्याचा प्रयत्न होता. बॅट इथे मात्र चेंडूवरती जाते. दरम्यान आपण पाहतोय हलकी हाताने एक सिंगल येते. शांतता इकडनं एक विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय सौरभ राऊत आलेत. सिंहगड या गडाला नावच यासाठी सिंहगड देण्यात आला, कारण गड आला परंतु सिंह गेला. आणि खरं तर सिंहगडाची पराक्रम ज्या रीतीने आहे ना त्या रीतीने पराक्रम तुम्हाला करावे लागणार आहेत. 37ला 1 आहे निलेश ढगे. पुढचा बॉल राहुल साडी यावेळेला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहतील, चेंडूपर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. त्या वेगाने 2 धावा आलेल्या जरूर आहेत परंतु विकेट गमावल्यात आणि तितकासा कॅज्युअलनेस सातत्याने पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानावरती सौरभ राऊत दाखल झालाय. धावफलकावरती 39, एक फलंदाज बाद.
आणि नक्कीच आपण पाहतोय सौरभ राऊतला देखील पाहतोय, राहुल असबेला देखील पाहतोय, थोडीशी टीममेटिंग ते देखील करतायत, थोडीशी बातचीत जरूर सुरू आहे. परंतु आपण जर विचार केला मित्रांनो, गड आला पण सिंह गेला. आज आपण पाहायला गेलो तर हा इतिहास सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही. परंतु मावळ तालुक्याचं क्रिकेट पाहायला मिळतं, एकदा वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय. निलेश ढगे यांचा चेंडू होता, लॉंगआउटच्या दिशेमध्ये केलाय. तिकडे मात्र आपण पाहतोय पंकज देशमुख यांना दरम्यान तिथे एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावबलक पुन्हा एकदा पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती येत आहेत त्या एक गडी बाद 40 धावा. किरणचं ढगाळ वातावरणामुळे धावा येत नाही आहेत की काय, परंतु टेनिस क्रिकेटला कोणत्याही या गोष्टींचा फरक पडत नाही. ही गोष्ट तितकीशी महत्वाची आहे. 40 बनल्यात, एक फलंदाज बाद झालाय, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा यायला हव्यात. षटकार चौकारांची आतिषबाजीच पाहायला प्रेक्षक वर्ग येत असतो आणि ती आतिषबाजी इथे पाहायला मिळते का. पुढचा चेंडू लोअर फुलटोत होता, मिसक्यूट झालाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. हेजिटेशन्स फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये राहुलला परतावं लागणार आहे. महत्वाचा बॅटर झाला बाद. थँक्यू डीजे. अगदी पाहिले गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 4 षटकं संपली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावाच्या धावफलकावरती सिंहगड लॉन्स टीमनं बनवलेल्या आहेत. अगदी आज पाहिले गेलं तर आमचे गोपी सर या ठिकाणी आलेले आहेत. बराचसा बिझी शेड्यूल असताना देखील त्यांनी या स्पर्धेसाठी एक दिवस दिलेला आहे. तर गोपी सर, आता चर्चा तुमच्यासमोर होईल. कसं वाटतंय तुम्हाला या मावळ तालुक्यामध्ये येऊन, या पर्वामध्ये कशी वाटते MPL 2026? खरं तर एक महत्वाचा सामना आणि मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. 41 बनल्यात, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. तिथे 4 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. मावळ प्रीमियर लीग आणि खरं तर हे 7वं पर्व दमदार आणि देखणं आयोजन आज तुम्ही या स्पर्धेचं पाहत आहात. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि अंतर्गत आयोजित करण्यात आलेली स्पर्धा एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. इथे शिस्तीचे पालन नेहमी प्रत्येकाने केलेलं आहे. मग तुमची शीर्षावरती दिली जाणारी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनची मानाची कॅप तुम्हाला बिना उतरवता मैदानावरती खेळायचं आहे. लाईनअपमध्ये मैदानावरती दाखल व्हायचं आहे. 2 डगआउट्स देण्यात आल्यात. अगदी त्याच वेळेला फलंदाजांची सातत्याने धावा गोळा करण्याची क्षमता आपण पाहिली आणि साऱ्या गोष्टी उत्तमभूतपणे या मैदानावरती आल्यानंतर ऑल इज वेल असं आयोजन पाहायला मिळतं. या मैदानावरती असणारा तिरंगा, ही सुशोभीकरण करणारी बाउंड्री लाईन आणि मोठमोठाले फ्लॅग्स आणि फ्लेक्स, हे सातत्याने हेवा वाटणारं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. बॅकफुटला आलं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळते, एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5व्याला सुरुवात झाली आहे आणि तिथे मात्र अजूनही आपण पाहिलं तर राजू पिरामल आणि त्याच्या साथीला सौरभ राऊत ही जोडी मैदानामध्ये आहे. अशोकने जिथे पहिल्या चेंडूवरती सिंगल दिली आहे. आता नक्कीच फ्रंटफूट वरती यावं लागेल सौरभ राऊतला आणि राजू पेरमलला. धावा इथे बनवावं लागतील, कारण इथे धावफलक एक मोठ्या प्रकारचं उभं करावं तर लागणार आहे. सौरभ राऊत हा पाहिलं गेलं ना कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु त्याला कोण सांगेल हा कमी वयाचा आहे. छोटा पाय जरूर आहे आणि बडा धमाका खेळतो फाईन लेग दिशेमध्ये. दिमागदार चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जिथे आपण सौरभ राऊतला पाहत आहोत. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास त्याला ठेवावा लागणार आहे. त्या दर्जाचा खेळ साकारावा लागेल, त्या दर्जाची बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. स्वतःवरती ठाम विश्वास त्याने ठेवलाय. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर ठेवलेला पाहायला मिळाला होता.
आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर इथे मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, चांगल्या रीतीने पडला गेला, डॉट बॉल येताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आलोक पोंक्षे यांना मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना. तर समोर पुन्हा एकदा आपण पाहतात बॅटर्स सौरभ राऊतला. यावेळी चांगला बॉल होता, ओढून ताडून मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते, फटका गॅप मध्ये चाललाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळाले. बघता बघता एक सिंगल तिथे प्राप्त झाली आहे. थोडीशी चलबिचल पाहायला मिळाली सौरभ राऊत आणि आलोक पोंक्षे यांची दरम्यान. तिथे आपण पाहतोय एक सिंगल धाब्यानं पुन्हा एकदा धावबलक पुढे जात आहे. धावबलकावर देत आहेत त्या 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 ला 2 आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कमध्ये आलोकला आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी त्याने या षटकामध्ये केली आहे. धावा कमी खर्च केल्यात. यावेळेचा बॉल रिव्हर्स केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अलटी पलटी केलाय, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि चौकाराच्या मदतीनं एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत सिंहगड लॉन्स टीमसाठी. अर्धशतकी केली पूर्ण होती. धावबलकावरती 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्यात खऱ्या. आणि इथे जर पाहिलं गेलं तर राजू पेरुमल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मावळसाठी भरपूर क्रिकेट खेळलंय, मावळसाठी भरपूर क्रिकेटचं वेड आणि या मावळ तालुक्यासाठी राजू पेरुमल यांनी आज क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. आरपी राजूसाठी चेंडू ताशा बोलून घेण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय बॉन्डच्या दिशेमध्ये. बॉल बघता बघता सरळ जातोय सीमारेखा बार. राजू पेरुमल यांचा क्लास, बॅटिंग एंड झकास, चौकार. नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. नो बॉल उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता, क्रीजच्या बाहेर पिचिंग केला आणि या कारणासह हा नो बॉल पाहायला मिळाला. परंतु अफलातून स्क्वेअर ड्राईव्ह इथे राजू पेरुमलचा पाहायला मिळाला होता. उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना चौकार आला. संघाची धावसंख्या 56. 56 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये फ्री हिटचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झाले होते. फ्रीचा चेंडू होता. दरम्यान तिथे पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने षटक संपलं जात आहे. षटकाची होती समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. बनवल्या गेल्या तब्बल 57 धावा, ज्या धावबलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोरकार्ड वरती धावा जिथे आपण पुन्हा एकदा पाहतोय 57 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मावळचे लोकप्रिय दमदार कार्यक्षम आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके साहेब प्रस्तुत तथा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित आदरणीय सतीश शेठ सातकर साहेब मराठी प्रसिद्ध मराठी उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली मावळ प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहात. हे 7वं पर्व आणि आदरणीय सतीश शेठ सातकर साहेब यांचंही विशेष करून कौतुक करायला हवं. प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि ज्यांचं पाठबळ लाभल्यानंतर आपण ही मोठं आयोजन करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. 21 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. एक मोठं कालखंड या स्पर्धेला पाहायला मिळाला आहे. प्रत्येक दिवसाला 5 मॅचेस, लीग स्टेज सामने पाहायला मिळतात. ऑल इंडियन आयकॉनचा तडका देण्यात आलाय. याहूनही आधी काय हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती शंभूला इन्व्हाइट करण्यात आलंय. धावफलकावरती 57 आहेत. 5 षटक संपले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती शंभू दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 57 म्हणल्यात 2 फलंदाज बाद. धावा यायला हव्यात. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल धावा गोळा करण्यासाठी. पास स्टॉप वॉच ऑन आहे, याकडे लक्ष वेधूयात. शंभू गोलंदाजी मार्कमध्ये लेफ्ट आर्म अराउंड विकेटने पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. खाली राहिला, बीट केलं बॅटरला. थेट यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल आलाय. नक्कीच कित्येकदा सातत्याने या प्रकारचे फटके खेळत असताना आम्ही राजू पेरुमल यांना पाहिलेला आहे. परंतु आज शंभू मात्र इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक पाहिलं तिथे देखील कमीत कमी धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी ते देखील आलेत पुन्हा एकदा.
अगदी आता त्या षटकामध्ये देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. शंभू यांची गोलंदाजी मापक आणि संघासाठी पूरक ठरताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक राजू तयार आहेत. थोडंसं रनअपमध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच स्टेप तिथे चुकला असाव्यात आणि तिथे थांबले गेलेत. नेहमी आपण पाहायला घेतं जीवनामध्ये जर कोणत्या वाटेवरती आपण एखाद्या वेळेस जर चुकत असेल ना तर तिथे थांबणं गरजेचं असतं आणि आज ते शंभूनं केलेलं आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि फटका देखील तेवढा सुंदर. देवरोडचा आरपी राजू पेरुमालचा वार बॉल सीमापार षटकार. थँक्यू. राजू पेरुमल मैदानाच्या आतमध्ये एकटाच लढतोय. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. एकटाच लढतो मैदानाच्या आतमध्ये. 63 ला 2. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. चेंडूच्या खाली गोल्डन कॉट झेल टिपला संभाजीने. टक्का आणखीन एक लागलाय. 63 ला तिसरा फलंदाज बाद. थँक्यू. खरं तर किरण सर आपण म्हणतो ना मन के जीते जीत है मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. हारणं आहे तर परंतु लढावंही लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये ते लढवय्या वृत्ती तुम्हाला दाखवायला लागेल. लढावंच लागणार आहे. परंतु ती लढवय्या वृत्ती या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. एक बाब लक्षात ठेवा. मागील मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये 100 बनल्या होत्या. मागील सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 100 धावा बनल्या. 8 ओव्हरमध्ये 160 धावा बनल्यात. आता केवळ 63 आहेत. या मैदानावरती 125 धावापर्यंत बदल मारावी लागणार आहे तरच ती धावसंख्या यशाची हमी देईल. नक्कीच बरोबर आहे ना सर. सातत्यानं पाहिलं तर 125 धावा झाल्याच पाहिजे असं तर बॅटिंग टीमची अपेक्षा असेल. परंतु यावेळेस इथे नवीन बॅटर्स आले तर सन्मानपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फटका केला जमिनीचा नंतर चेंडू जातोय. तुषार ढोले आलेत आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळते त्यांना. तर संघाला मिळेल एक सिंगल आणि धावफलकावरती 64. सिंगल डबलला प्राधान्य आपण देतोय परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठी फटकेबाजी यावी. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये ती सिंगल आणि डबल येत असताना अगदी त्याच वेळेला मोठी फटकेबाजी यायला हवी. सौरभ राऊत स्ट्राईक रेंजला बॉल येतोय. शंभू पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सजोई फिंगर रोल केली होती. लिडिंग एज घेतलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहील. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. जोखीम घेतली आहे. रिक्स घेतली आहे. रिवॉर्ड चांगला मिळाला. 2 धावा इथून आल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती 66 आहे. 3 फलंदाज बाद. नक्कीच फलंदाज देखील बाद झालेत. फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आणि सर सांगायचं झालं तर आता देहूची टीम आहे आणि देहू परिसरामध्ये पाहिलं गेलं तर महान संत कवी देखील होऊन गेलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे असं ते साधे करिता तुका म्हणे सायस कारण अभ्यास. आज तुम्हाला जर इथे सरावाने जर पुढे जायचं असेल ना तर ही मॅच जिंकावी लागेल. चांगला बॉल पाहायला मिळाला पण तरी थोडंसं इथे मात्र सांगितलंय लेग स्टंपच्या पाठीमागून जाणारा चेंडू होता. व्हाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आपण तरी धावफलकावरती इथे मात्र वाढ होती. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 67 धावा 67 रन्स. 67 धावा जरूर पडल्यात परंतु इथून मोठी फटकेबाजी अजूनही करणं गरजेचं राहील. सौरभ राऊत पराक्रमाची पराकाष्ठा इथे करतोय. सातत्य राखणं गरजेचं आहे त्याला. गोलंदाजाला इथून थांबवलं. डेड बॉल मृत चेंडू. अवांतर चेंडू मागील बॉल वरती येत असताना पाहायला मिळाला होता. धावा येत असताना देखील पाहायला मिळाल्यात. या मैदानावरती कोऱ्याने धावा बनवल्या गेल्यात. जिथे मात्र या टेनिसचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातो. गोलातला बॉल होता. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न निलेश जगे होते त्या ठिकाणी. पेकी करण्यात येईल. तदुपर मात्र एकंदरीत 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा 69. 3 फलंदाज बाद. 6 षटकांचा खेळ संपलाय. जसा खेळ व्हायला हवा होता तसा झालेला नाहीये. ही टू ऑर डायची मॅच आहे आणि अनेक वेळेला आपण असे सामने पाहिले आहेत ना करो अथवा मरोच्या स्थितीमधले की नेहमीच काही ना काहीतरी वेगळं घडतं. प्रयत्न चांगले झालेले पाहायला मिळालेत. 69 ला 3. षटक क्रमांक 6 संपलाय. येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 100 धावा बनवल्या जातील का. बॅटिंग पॉवर प्ले
पंचांचा इशारा येत असताना अजय आवळे प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतियश असे अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 69 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 69 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत आणि गोलंदाजीमध्ये फेरबदल पुन्हा एकदा निलेश जगे गोलंदाजी मार्कमध्ये असताना पाहायला मिळतोय. फार एंडकडून कानेगावा एंडकडून तो गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. फार एंडकडून तो आलाय, मागील षटक त्याने पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा एंड बदललाय, दृष्टिकोन किती बदललाय हेही पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. महत्वाचा सामना मैदानावरती प्रत्येकाला इथे जिंकण्यासाठीच आपण मैदानावरती आलेलो आहोत. धावा गोळाच करायचे आहेत. 69 ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे, खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. या मॅच मध्ये अजूनही लढवय्या वृत्ती तुम्हाला दाखवावी लागेल. शेवटपर्यंत तो खेळ साकारावा लागणार आहे. पुढचा बॉल उजव्या ऐशीच्या बाहेर होता, रूम दिला, कट केला, स्क्वेअर कट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. Lasers in the space, vibration of the bass, distortion of the mind. Shut down Thank you. and rewind. तुषार ढोलेच्या बॅट मधून हा स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि त्यावरती चौकार आलाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. या खेळाडूला झुकावं आणि नडावं लागणार या सामन्यामध्ये. यावेळेचा चेंडू होता, तिथे मात्र कमबॅक करून देणारा चेंडू आपण पाहतोय निलेश ढगेचा आणि तिथे चेंडू पाहायला गेले तर डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन केलं गेलंय. संकट येत असतात, संकट नाही सांगायचं असतं हजारो वेळा, तू ये हजारो वेळा, तुझा मुकाबला करायला मी तयार आहे. आणि त्याचंच प्रत्युत्तर घेऊन गोलंदाजी करतायत निलेश ढगे. निलेशने चांगली गोलंदाजी केली, धावा रोखल्याही आहेत. सफल झाला होता, कोलाट टाकला, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल. एकेरी दुहेरी धावा वारंवार येत असताना पाहायला मिळाल्यात. किरण सर, या इनिंग मध्ये एवढ्या सिंगल आल्यात ना की जेवढ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिंगल नसतील तेवढे सिंगल पाहायला मिळालेत. आणि हल्ली सिंगल कोणाला राहणंही पसंत नाही. सिंगल हे आल्या, संघाची धावसंख्या 74, 3 फलंदाज बाद. या षटकामध्ये धावा यायला हव्यात. पहा ना, हल्लीच्या घडीचं क्रिकेटही असं राहिलंय, षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायची आहे. खुलातला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. वेग पहा किती प्रचंड आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यात येते. नक्कीच मावळची रणमशीन का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय निलेश ढगे यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच सर, तुम्ही सांगितलं जेवढ्या सिंगल आल्यात ना, आणि आताच्या युगामध्ये जर पाहायला गेलं ना, सध्या कोणी सिंगल भेटणार नाहीये. कारण इथे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना, प्रत्येक जण आज क्रिकेटसाठी आलाय. काय होणार, कोण जिंकणार बघायचंय. यावेळेस फटका सुंदर आहे, सौरभ राऊतच्या बॅटमन फटका फसलाय, टिपला जातोय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाईल. सौरभ राऊत बॅक टू द पवेलियन, विकेट. थँक्यू डिस्ने. आता अगदी पाहिलं गेलं तर एक टीम सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहे आणि संघ मालक आता किट बदलून लगेच व्यासपीठावरती आलेले आहेत. आमचे पवीदादा सातत्याने या स्पर्धेसाठी गेले पहिल्या दिवशी तर रात्री 2-2 वाजेपर्यंत येते होते, परंतु आता सुपर 8 मध्ये टीम दाखल झाली आहे. अगदी आता चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातो. फक्त आता एक मॅच मला जिंकायची आहे, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा असेल त्या टीमला देखील. परंतु इथे विचार जर केला, बॅटर्स बाद झालाय सौरभ राऊत, तर इन ऍक्शन नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येईल. या आधीच्या मॅच मध्ये थोडेसे कमी काय पडले, परंतु बॅटिंग एवढी बहरदार केली. गणेश विदाटे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया कशा रीतीने केले जाईल फलंदाजी. गणेश विधाटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. खोलातला बॉल, लोअर फुल टॉस बनवला, डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही
आणि म्हणून आपण पाहिलं ना की क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक प्रेडिक्शन फेल राहतात आणि हा खेळ त्यासाठी बळ राहत येतो. 75 बनल्यात धावफलकावरती एकंदरीत 75. 7 षटकांचा खेळ संपलाय. 75 ऑन दी बोर्ड आहेत. 4 फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. अगदी पाहिलं गेलं तर आपला मावळ तालुका आणि प्रत्येक मावळकराला मी एवढंच सांगू इच्छितो, लगा के आग दौलत में हमने हे शौक पाले, लगा के आग दौलत में हमने हे शौक पाले, कोई बता तो पूछे, कोई पूछे तो बता देना, कोई पूछे तो बता देना, हम है मावळ प्रीमियर लीग वाले, हम है मावळ प्रीमियर लीग वाले. आमचे अजय सर तिकडे तैनात आहेत. अगदी सातत्यानं पाहिलं गेलं तर मिसअंडरस्टँडिंग झालं माफी असावी, पण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते पण एकदा गोलंदाज आलेत. मनोज यांचा फुल टॉस बॉल, फुल केलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स, समालोचकांना सलामी, चेंडू सीमा बार, षटकार. थँक्यू. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. समालोचन कक्षाला नव्हे तर विजय साबळेनं सलामी दिली. चटका सकाळपर्यंत सहन करावा लागेल. खोलातला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर धाबा येतात. स्कोर कार्ड वरती धाबा एकंदरीत 82 बनल्यात. 82 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. 100चा पल्ला गाठायचा आणि त्यासाठीचे सरतीचे प्रयत्न आपण मैदानावरती पाहत आहोत. एक एक धाव सोन्यासारखी राहिली आहे इथे. सोनं सध्याच्या घडीला महागडं आहे, परंतु धावाही तितक्याशा महाग झाल्यात. गणेश विधाटे स्ट्राईक रेंजला आहे. षटका त्याने ठोकलेला पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग करण्यासाठी तोही जाणला धावतो आणि या मॅच मध्ये त्याला तो खेळ साकारायचा आहे. येणारे चेंडू अजूनही आपण पाहिले तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये जर का 3 ते 4 बाहेर मारले ना तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. क्रिकेटचा खेळ यावेळेला दुसरा आलाय. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो बख्शिए ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तो सुल्तान बनकर आया कर. 2 बॉल 2 षटकार. थैंक यू डीजे. एंट्री भली लेट होगी लेकिन सबसे ग्रेट होगी. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आले आले त्याने पाहिलं गेले तर 2 षटकार मारलेत. नाव आहे गणेश विधाटे आणि गाव आहे देवगाव. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोपी सरांचा विचार इथे सक्सेसफुल ठरेल का बघायचंय. 3 मारले जातील की 3 चेंडू डॉट येतील. गणेश विधाटे ऑन स्ट्राईक तयार. इकडनं मनोज ठाकर पाहायला मिळत आहेत गोलंदाज. फुल टॉस बॉल, यावेळेस देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि परंतु चेंडू बघता बघता गेलाय. आणखीन एक गणेश विधाटे यांचा क्लास, बॅटिंग एंड जकास, चेंडू सीमा बार, षटकार. थँक्यू. 3 बॉल 3 आल्यात. आता मात्र असं वाटू लागलं ना की 2 आणखीन येत आहेत की काय. 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळालेत या षटकामध्ये. अफलातून फटकेबाजी. 94 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक येतोय गणेश विधाटे. सेकंड निश्चित घेईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो. बॅटिंग चांगली करतोय. त्याचे स्ट्रोक चांगले पाहायला मिळालेत. धावफलकावरती 96 बनल्यात. 96 आहेत. इथे मात्र सातत्याने जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना निलेश ढगेच्या मनामध्ये काही ना काही जरी वेगळं चालू झालं, कारण फटके मोठे आल्यात. या षटकाचा विचार केला तर 21 आल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन 2 चेंडूवरती मोठे फटके येतील का. स्ट्राईक एंडला जिथे मात्र अद्याप स्ट्राईक करायला पाहायला मिळतोय गणेश विधाटे. 5 बॉल 21 वरती तो नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय बॉल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 97 धावाच्या धावफलकावरती येत असताना आपण पाहतो गणेश विधाटे यांना. आता गोलंदाजाच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या असतील जरूर, कारण तिथे बिगिट त्याने देखील मारलेला आहे. 100 गाठली जाईल का बघायचंय.
यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता पण सगळं थोडीशी दाद मागितली जाते. हा बॉल पाहायला गेलं तर मनोज यांचा चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला पडलाय परंतु पंचाने इथे आमच्यापर्यंत कॉल दिलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाईल इथे आपण पाहतोय वाईटसाठी परंतु इथे मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच बिझी होतील. DRS ची मागणी करण्यात आली. बॅटिंग टीमने हा DRS इथे घेतलेला आहे. अंकुश चंदा दाभाडे सर यांना तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करण्यात आलाय. परंतु काय बॅटिंग केली त्याचा झंझावाती खेळ गणेश विधाटे ज्या रीतीने तो बॅटिंग करत होता त्याचा बॅटचा फ्लो फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर केवळ आणि केवळ स्थिरावलेले पाहायला मिळत आहेत. त्या 97 शेवटचा बॉल येणं बाकी या सत्रातील 100 कंप्लीट होतील की 103 बनणार या आता त्याची चर्चा होऊ लागली आहे. या बॉलवरती धावा किती येणार त्याच्यासाठी चॅलेंजेस लागले असतील पैदा लागले असतील. शेवटचा बॉल या सत्रातील उजव्या यष्टीच्या बायाचा यष्टीरक्षकाचा वेध घेईल. गणेश विधाटेला इथे परतावा लागेल. पूर्वार्धाचा खेळ संपला. 97 ऑन दी बोर्ड आहेत. 98 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. या पण जशी पुढच्या सत्राला सुरुवात होईल हीच कॉइन इट डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू असतात आपण नेहमी म्हणतो आणि या दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं. सुमीजी सोनावणे आणि त्यांच्या साथीला ऋषीजी पडवळकर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पुढे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे रोहित कडे जाऊयात एक मधुर संगीत ऐकू. शुभम शुभम मावळ तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार सुनीलांना शेळके प्रस्तुत आणि याच नगरीचे कानी नगरीचे उद्योजक सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांच्या प्रयत्नातून आयोजित चालू असलेले आपण पाहतोय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे 97 धावा धावफलकावरती बनवल्यात सिंहगड लायन्स संघाने तर प्रतापगड वॉरियर्स संघाला मात्र 48 चेंडू आणि 98 धावेंचा पाठलाग जो मैदानामध्ये पूर्ण करायचा आहे आणि तो पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल तेही आपण पाहणार आहोत. कारण की प्रतापगड वॉरियर्स या संघामध्ये जर बघितलं गेलं तर मावळ आयकॉन निलेश ढगे आहेत, ओपन आयकॉन विनीत माळी आहेत, त्यानंतर आपण पाहतोय मुन्ना पिंपळे सुद्धा त्या संघामध्ये आहेत, पंकज देशमुख आहेत, शंभू म्हातारे आहेत. चांगला संघ अक्षय भेगडे असेल त्याचबरोबर मनोज ठाकर आहेत, राजेश पवार आहेत, चांगले खेळाडू त्याही संघामध्ये आहेत. मात्र 48 चेंडूमध्ये 98 धावांचा पाठलाग मैदानामध्ये केला जाईल का की त्या धावा रोखल्या जाईल तेही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहिला गेला तोही संघ तेवढ्याच ताकदीचा आहे, तेवढ्याच तोलामोलाचा आहे आणि त्या संघ कशा प्रकारे कामगिरी करेल, आयकॉन राकेश कर वरती जबाबदारी असेल, त्याचं षटक मैदानामध्ये कशा प्रकारे टाकलं जाईल तेही पाहणं महत्त्वाचं आहे. 98 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे, डू ऑर डाय मॅच. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर होताना पाहायला भेटणार आहे. त्या संघाला मात्र पुढील वर्षी या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहेत. एका बाजूनं प्रतापगड वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूनं सिंहगड लायन्स. ही दोन संघांमध्ये चालू असलेली काटेकी टक्कर जी आपल्याला पाहायला भेटते. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मावळचे लोकप्रिय दमदार आमदार
सुनील शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर सन्माननीय सतीश भाऊ सातकर एक युवा उद्योग सम्राट म्हणून मात्र सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांचं नाव सातत्याने आपण घेताना बघितलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये असणारं आयोजन आज मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या आपण पाहिलं गेलं तर मॅनेजमेंट आपण इथे जरूर मावळ प्रीमियर लीग मध्ये अनुभवतोय. आज स्पर्धेचा असणारा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील असणारी एक महत्वाची लढत डू ऑर डायचा सामना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचा आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स संघमालक आपण पाहायला गेले तर नक्कीच आपण पाहिलं तर आमचे कृषी दादा प्रवीण दादा शिंदे पाटील हा संघ आपण पाहतो सुपर 8 मध्ये दाखल झालाय. ज्यांनी ज्यांनी प्रश्नाची चादर ओढली त्यांच्या समोर जात मात्र उत्तर घेऊन प्रवीण दादा शिंदे बसलाय मुख्य व्यासपीठावर. तर मैदानामध्ये मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे दाखल होत आहेत. एका बाजूने मावळची रण मशीन आता माफ करा मुन्ना पिंपळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आयकॉन माणकोली भिवंडीचा आपण पाहिलं ठाण्याचा स्टार विनीत माळी मैदानामध्ये आपण पाहतो दाखल इथे होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी 97 झाले आहेत 98 बनवायचे आहेत आणि 98 धावा रोखण्यासाठी षटक क्रमांक पहिला हाताळतोय देवांग टिळेकर. सामन्याला होती सुरुवात. तर ऋषिकेश आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण पाहिलं धावा इथे कमी जरूर आहेत कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण बघितलं 160 धावा झालेल्या आहेत. आता बघायचे 97 झालेले आहेत 98 रोखायचे आहेत. सुमित सर या धावा जर पाहिल्या गेल्या तर या मैदानावरती काहीच नाहीये. काल सुद्धा आपण पाहिलं फलंदाजाचा बोलबाला राहिला, आजही फलंदाजाचा बोलबाला राहिलात. मात्र त्या धावा कशा प्रकारे रोखल्या जाईल तेही पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजीसाठी देवांग टिळेकर याला पाचारण केले गेले. षटक क्रमांक पहिल्यामध्ये समोर जर पाहिलं गेलं तर आयकॉन विनीत माळी याही खेळाडूच्या नावावरती एक 4 व्हीलर गाडी आहे. तो मात्र आज या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. तर नॉस्ट्रायकिनला बायकरमॅन मावळ तालुक्यातील असणारा मुन्ना पिंपळे जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. समोर देवांग पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्यातनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एकच धाव त्या ठिकाणी भेटेल आणि एका धावेनं संघाचं खातं खोलतंय, अकाउंट ओपन होतंय. एक धाव जी धावफलकावरती बनवली जाते. 48 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि याच नगरीचे सुपुत्र सतीश भाऊ सातकर आयोजित आपण पाहतोय मावळ तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे प्रयत्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. समोर मुन्ना आहेत, याही खेळाडूमध्ये क्षमता आहेत आणि गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू जर पाहिला गेला तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये जर पाहायला भेटते. मिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये केलं जाते आणि कुठल्याही प्रकारची धाव येताना पाहायला भेटत नाहीये. अगदी आपण इथे पाहतोय एक धाव जी स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. मुन्ना पिंपळे दुसऱ्या बाजूला विनीत माळी. खास आपण पाहिलं तर भिवंडी माणकोली ठाण्याचा स्टार मैदानामध्ये आयकॉन. समोर मात्र मुन्ना. आज इतिहास बदलायचा मुन्नाला. यावेळेस बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, डीप कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. धावा मिळतील इथे 4. MPL चा खणखणीत चौकार. आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या निमित्ताने संदीप अण्णा सोनवणे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आपल्यासोबत जोडला गेलाय. त्यांचंही मी मावळ प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. चौकार तर आलाय 5 वरती धावफलक. चांगली बॅटिंग मैदानामध्ये मुन्ना पिंपळेच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटते. 98 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. 8 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि चौकार येताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मुन्ना पिंपळेचा. बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर धावफलक स्थिर आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात 5 धावा. तर उपस्थित तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा नक्कीच मी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने सर्वांचं स्वागत करेल. यावेळेस राऊंड द विकेट आला. बॅट आणि पॅड मध्ये अंतर होतं. आज यावेळी सरांकडे काहीशी मागणी करता येतं इथे बॅटर मुन्ना, पण तो अधिकार फलंदाजांना नाहीये. हा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. इथे डॉट आलाय. एकूण 98 धावेंचा पाठलाग सुरू झालेला आहे. 5 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. देवांग समोर पाहतोय पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. मुन्ना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला 5 वरती धावफलक. देवांग पुन्हा राऊंड द विकेट. उलट दिशेने
जो बदलता है इतिहास का पन्ना उसका नाम है मुन्ना आणि मुन्नाच्या बॅटमधून स्विचीचा सिक्सर. It's Shubham. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावपलकावरती दुहेरी अंक धावपलक जाऊन पोहोचते. 11 धावा ज्या धावपलकावरती बनवल्या जात आहे. मुन्नाच्या बाटीतून एक षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयकॉन राकेश कहर षटक क्रमांक 2 मैदानामध्ये घेऊन येतोय. राकेश कहर आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर बॉलिंग ट्रॅक वरती ते तयार असणारे ज्याला रॉकी बॉय या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर पाहिले गेले तर अहमदाबादला मात्र तो बिलॉंग करतो. विशेषतः आपण पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयडॉल आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण या खेळाडूला सातत्याने खेळताना पाहिलंय. आज आपण पाहिले तर आयकॉन म्हणून मात्र तो मैदानामध्ये खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं बॉल तयार. राकेश पहिला बॉल होता. समोर मात्र विनीत. सध्या जर आपण पाहिलं तर विनीत माळी याही नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. आणि एक आपण पाहिले गेलं तर सिरीज मात्र या खेळाडूने पट्ट्याने पटकावलेले आहेत. हा बॅटल पाण्याजोगा रंगणार आहे ऋषी, कारण आपण पाहतोय 11 वरती धावफलक आहे. बेस्ट वर्सेस ही बेस्टची लढाई आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. राकेश हा चेंडू जर पाहिला गेला तर सन्मान दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये डायरेक्ट हिट मैदानामध्ये पाहायला भेटते. पंचांकडे अपील केली जाते, मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. काय जबरदस्त एफर्ट्स इथे मैदानामध्ये बघायला मिळत आहेत राकेश कहरचा कहर सुरू झालेला आहे. अगदी पाहिलं तर चेंडू हातामध्ये आल्यानंतर मात्र एखादा शक्तिमान फिरतो ना तसा तो फिरला. चेंडू घेतला त्याने अक्षरशः इष्टांवरती फेकून लावला आणि इष्टा उद्ध्वस्त होताना आपण बघितलेले आहेत. मुन्ना पिंपळे समोर मात्र मैदानाच्या मध्ये तयार असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलावी ते करतायत. 8 षटकांची मॅच आहे. 8 षटकांमध्ये तुम्हाला जर आपण पाहिले गेले तर मर्यादित वेळ दिलेला आहे. 40 मिनिटं तुमच्याकडे आहेत 8 षटक टाकण्यासाठी. त्यामुळे 8 षटकांमध्ये तुम्ही सगळी षटकं पूर्ण करायची आहेत. मुन्ना पिंपळे एक रिव्हरचा षटकार त्याच्या बॅटमधून देखील आपण येताना बघितलाय. राकेश तयार. डावकुऱ्या हाताने मात्र समोर मात्र मुन्ना हलक्या हाताने वेळेस स्टीर केल्या बॉलला. सिंगल तरी ती घेतली जाणार. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाणारी धावफलकावरती 13. ऋषी आपण पाहिले तर कुठेतरी हे कॅल्क्युलेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर गोलंदाज चांगला असेल, त्याचा अनुभव मोठा आहे, तो मोठा खेळाडू आहे, त्याचा स्पेल चांगला आहे, तर अशा वेळेस संयम राखणं देखील गरजेचं असतं. तेच करतात दोन्ही फलंदाज. चांगला चेंडूला चांगला सन्मान देण्याचं काम ते मैदानामध्ये करत असताय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका फसला होता, मात्र क्षेत्ररक्षक पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा बॅटरनं उठवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय एवन क्वालिटीचा एक दर्जेदार चौकार. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा विनीत माळीच्या पाठमध्ये आपण पाहिले तर शॉटॅक्सच्या कव्हरच्या डोक्याला खेळाडूला इथे बीट करत खेळलेला चौकार. कट करायचा होता परंतु यावेळेस चेंडू मात्र पाहिजे तेवढा स्विंग कट झालेला नाहीये. जागेवरती उभं राहून खेळायचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. 17 वरती जे धावफलक आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज थोडंसं आपण पाहिले गेले तर टेम्परेमेंट सेट करून खेळतायत. चांगला सन्मान देण्याचं काम मैदानामध्ये करतात. आयकॉनला साजिश अशी कामगिरी मैदानामध्ये केली जाते. विनीत माळीच्या बाटीतून आपण पाहतोय फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. Cool in the mix. जेवण झालं का? डीजे वाल्याने काळजी. खेळाडू सगळे जेवलेत का ते विचारणा करतायत. परंतु विनीत आपण पाहिले गेले तर नक्कीच फॉलिंग स्वीपचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. राकेश वरती आक्रमण. ओ आता काय झालंय तू शेर आहे, तू अंबी सवा शेर आहे सांगतोय राकेश कहर ने इथे रॉकी बाईने मात्र विकेट मिळवली आहे विनीत माळीची. आयकॉन बाद. थँक्यू.
आयकॉनची विकेट या ठिकाणी घेतली आहे. चांगलं कमबॅक मैदानामध्ये राकेश कहरचं पाहिलं. 2 चौकार आले होते, त्यानंतर विनीत माळीला परतावं लागते. चांगली बॅटिंग करून तो त्या ठिकाणी बाद होताना पाहायला भेटलाय. तर नवीन फलंदाज कुणाला पाचारण केलं जाईल तेही पाहणं महत्वाचं आहे. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी 10.5च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहे. समीकरण आता जर पाहिलं गेलं तर 36 चेंडू आणि विजयाचं समीकरण 77 धावा ज्या विजयासाठी बनवायच्यात. आता बघायचं मैदानाच्या मध्ये कोण दाखल होतोय. मावळचा रन मशीन, मावळचा चेस मास्टर. अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिले गेले तर त्याने स्वराज्य चषकामध्ये 2 व्हीलर बाईक पटकावली. आपल्या आयुष्यातले 3 2 व्हीलर बाईक मिळवणारा खेळाडू आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द सिरीज कुठल्या खेळाडूने मिळवले असेल तर नाव आहे निलेश ढगे अर्थात गोट्या ढगे. धावफलकावरती 21 आहे. 21 वरती पहिला मोहरा डगआउटच्या आश्रय आलाय. सतत आपण पाहतो मावळ प्रीमियर लीगचं 2 वर्ष चॅम्पियन कॅप्टन, चॅम्पियन संघनायक म्हणून मात्र निलेश ढगेला आपण मिरवताना बघितलेलं आहे. सलग 2 वर्ष मावळ प्रीमियर लीगचा आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज हाही बहुमान त्याने मात्र मिळवलेला आहे. तो निलेश ढगे आज बघायचा आहे. इतिहास दोहराना होगा. इतिहास रचायचा असेल तर तुम्हाला इतिहास आठवावा लागतो. सुमी सर, या 2 खेळाडूंवरती जाता जबाबदारी असणार आहे. यादीचा सामना आपण पाहिला होता. निलेश ढगे मुन्ना पिंपळे बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला होता. मात्र या 2 खेळाडूंवरती जबाबदारी असेल. मात्र गोलंदाजीसाठी तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज पाचारण केले गेले. ओमकार बकरे गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये घेऊन आलाय. मुन्ना पिंपळे, इतिहास रचायचा आहे तुम्हाला. आज डोळाची मॅच आहे. दोन्ही संघाने एक पराभव स्वीकारलेला आहे. परंतु पराभवाने माणूस संपत नाही, सांगून द्यावा लागेल टीमला. उलट दिशेने फटकाय, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. माझ्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतोच हे सांगितलंय मुन्नाने. सिक्सर चेक. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत स्वर्गीय अतुलदादा मेदगे यांचे बंधुराज सन्माननीय अनिकेत दादा मेदगे. आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मावळ प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत. ओ टू यू कॉम्बॉक्स. षटकार पाहायला भेटतोय आणि षटकारानं धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती मुन्ना पिंपळेच्या बॅटीतून रिव्हर्स अप्रतिम फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. यादीच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला होता, मात्र आता या सामन्यामध्ये चांगली लय पकडताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक 6 चेंडू आणि 11 धावेंवरती फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आज आपण पाहिले तर सतीश भाऊ सातकर यांच्यावरती प्रेम करणारा सगळा तरुण वर्ग. सतीश भाऊ सातकर यांनी कमवलेले आपण पाहिले तर काणे गावातील सगळे ग्रामस्थ या स्पर्धेच्या माध्यमातून तेही आपल्यासोबत जोडले जात आहेत. आलेल्या पुण्याच्या सर्व काणे गावच्या ग्रामस्थांचं त्याचबरोबरीने प्रेक्षक राजांचं मी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने पुण्याच्या सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो पुण्याच्या मॅच कडे. एक महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एका बाजूने प्रतापगड वॉरियर्स, वॉरियर्स म्हटलं की योद्धा, योद्धा म्हटलं की लढवय्या. तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानामध्ये बघतोय सिंहगड लायन्स, लायन्स म्हटलं की जंगलचा राजा, जंगलाचा राजा. आज मैदानामध्ये बघायचे कोण असेल तो विजयाचा झेंडा रोवणार. धावफलकावरती 28 आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. लोअर फुल टॉस. पुण्याच्या सावधगिरीच्या चेंडूला ड्राईव्ह केल्या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. गणेश विताटे थोडेसे चेंडू सोबत खेळत राहिले आणि त्याचा फायदा इथे मात्र मुन्ना आणि निलेशने उठवला. सुमित सर, चेंडू जर हातात आला असता तर धावबादची शक्यता होती, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळेच्या माध्यमातून ओमकार याच्यावरती एक षटकार आलाय. त्यानंतर एक सिंगल, पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला भेटते. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 27 चेंडू आणि 69 धावेंचं आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. खराब चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय. ओमकार बकरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि यादीच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते ते पाहणं महत्वाचं आहे. एक गडी बाद 30 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक मार्गस्थ आहेत आणि आपण पाहतोय धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर
31 धावा धावफलकावरती आहेत. बिमर चेंडू आहेत आणि बिमर चेंडू वरती बिन टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. येतोय A1 क्वालिटीचा मावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. विशाल विशाल थँक्यू डीजे. आणि आपण पाहिलं तर मैदानामध्ये भीमर चेंडू ते हाताळला आणि त्याचा फायदा मात्र उठवला निलेश ढगेने. आता फ्रीटचा बॉल असेल निलेश ढगे साठी. बॉल तयार आहे. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो तर निलेश ढगेचा ऑन साइडला टर्न केला. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाणार आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 39 वरती धावफलक. निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे ज्या प्रकारचा आपण पाहतोय खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक गडी बाद 39 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा येताना पाहायला भेटत आहेत. चांगली बॅटिंग मुन्ना आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय मावळची रन मशीन निलेश करताना पाहायला भेटतोय. अकुट टप्प्याचा बॉल होता. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जेल मैदानामध्ये झालाय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज मुन्ना पिंपळे. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं कॅडबरी कामगार नेते उद्योजक मनोज दाभाडे यांचे बंधू अनुरागजी दाभाडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांच्या समवेत उद्योजक सागरजी दाभाडे यांचं देखील शुभ आगमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आणि विशालांना नवघणे यांचं देखील शुभ आगमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर पाहिले गेले तर 13च्या सरासरीनं 2 गडी बाद 39 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहे. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाचं समीकरण जर पाहिलं गेलं तर 59 धावेंची गरज विजयासाठी बनवायची. मुन्ना बाद झालाय तर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. बर्थडे बॉय पंकज देशमुख नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. तर नक्कीच वाढदिवस आहे आज पंकज देशमुखचा. परंतु आपण पाहतोय मैदानामध्ये बघायचं आज चांगला खेळ संघाकडून देखील त्याला अपेक्षित असणार आहे. पंकज देशमुख आपण पाहिलेलं तर आता दाखल इथे होतोय. पुन्हा आता मैदानामध्ये टीम मीटिंग सुरू आहे. विनंती असणार आहे वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आज खेळ क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट, क्रिकेट म्हटलं की धैर्य, क्रिकेट म्हटलं की संयम आणि क्रिकेट म्हटलं की जीत आणि क्रिकेट म्हटलं की हार. 2 पराभूत संघ मैदानामध्ये समोरासमोर आहेत. डू ऑर डायची मॅच आहे. तुम्ही इथे पराभूत झालात तर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार आहे. तुम्ही इथे जिंकलात तर मात्र तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. पराभवाने माणूस संपत नाही तर माणूस केव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. ती लढाई मैदानाच्या मध्ये एका बाजूने निलेश ढगे त्याचे मास्टर मावळची रन मशीन. आज निलेशला स्वतःला सिद्ध करायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार देवांग. नॉन स्ट्राईक एंडला पंकज देशमुख. धावफलकावरती 39. बोलो तयार. यावेळेस निलेश ढगे देतोय टप्पाटप 4 रन चौकार. थँक्यू. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. निलेश ढगेच्या बॅटीतून 43 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. 4 चेंडू 12 धावेंवरती बॅटिंग मैदानामध्ये निलेश ढगे आहेत. तर दुसऱ्या बाजूने पंकज देशमुख नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या देवांगनं आणि या षटकामध्ये जर पाहिले गेले तर पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला भेटतोय. 2 गडी बाद 43 धावा षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 98 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका मैदानामध्ये खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न जो केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा ज्या पडून पूर्ण केल्या जाईल आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 2 गडी बाद 45 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 28 आणि 28 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण जर पाहिलं गेलं तर विजयासाठी बनवायच्या 53 धावा. 28 चेंडू आणि 53 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. 45 वरती 2 बॉलिंग ट्रॅक वरती देवांग, समोर निलेश ढगे, मॅन फ्रॉम भाजेगावचा सितारा. हलक्यातनं यावेळेस मनगडच्या साईने वळवण्याचा प्रयत्न केलाय. धावेसाठी इथे होकार नकार सुरू होता. पंकज देशमुखने आपलं क्रीज सोडून दिलं होतं, घट सोडलं होतं, परंतु वेळेत कळवलेला नकार आहे. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. 45 वरती धाव फलक आहे. 27 चेंडू आहेत, 53 अजून बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सगळं पण पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 81,000, तृतीय क्रमांकासाठी 61 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 61,000. मॅन ऑफ द सिरीज साठी 31,111 रुपये. उत्कृष्ट फलंदाजासाठी 21,000. अप्पर कट सुपर कट, निलेश ढगेच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू. चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. संघाची अर्धशतकी खेळी पूर्ण होते. 51 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये जर पाहिला गेला तर षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर षटकार येताना पाहायला भेटतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. बॅटर निलेश ढगेच्या माध्यमातून हे षटक जर पाहिलं गेलं तर थोडंसं मागणं होताना पाहायला भेटतंय. 98 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे दोन्ही संघांसाठी. मॅच जर पाहिली गेली तर डू ऑर डाय मॅच आहेत आणि दोन्ही संघ जर पाहिले गेले तर तुल्यबळ मातबर संघांमध्ये गाठ पडले. दोन्ही संघ तगडे आहेत. हा संयम आपण पाहिलं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक धाव तरी त्याली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला निलेश ढगेने आणि हेच असताना तुम्ही ज्यावेळेस पहिली धाव वेगाने पूर्ण करता त्यावेळेस मात्र तुमचा दुसऱ्या धावेसाठी चान्स बनतो, चान्स निर्माण होतो आणि तो चान्स निलेश ढगेला माहिती आहे. याच मैदानावरती आम्ही बघितलेले 2016-2017 मध्ये देखील याच मैदानावरती निलेश ढगे मॅच कशी चालवायची, आपल्या सोबत जो खेळाडू आहे त्याला कसं घेऊन खेळायचं हे सातत्याने निलेश दाखवलेले. धावफलकावरती 53. शेवटच्या अजून 25 चेंडू, 45 ची गरज. देवांग तयार आहे. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजाला जाणं गरजेचं आहे. पुढे सरसावलाय आणि इथं वन कॅच. सौरभ व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल. माफ करा, मला वाटतं आपण पाहिलं तर इथे सचिनचा मित्रांनो प्रेक्षक राजा आतापर्यंतचा मावळ प्रीमियर लीग मधला सर्वात जबरदस्त झेल आहे. कॅच आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही. काय कॅच पकडला त्याने. थँक्यू. जो सचिन 12वा होता त्या सचिनला संघामध्ये संधी मिळाली आणि काय कॅच पकडला. मला वाटतं घरून येताना हाताला फेविक्विक लावून आला तो की काय. निलेश ढगेची महत्वाची विकेट मिळवली आणि निलेश ढगेची विकेट मिळवली आहे. आता मात्र आपण पाहिले गेले तर इथे दुसऱ्या बाजूने सिंहगड लायन्स ह्या संघ मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी आता पुढे सरसावलेला आहे. 53 वरती धावफलक आहे. 24 चेंडू 45 ची अजूनही गरज. संघर्ष ऋषी फार मोठा होणार आहे. निलेश ढगे बाद झालाय. आता खरं तर मॅच मध्ये रंगत येणार आहेत. ज्या निलेश ढगेकडून अपेक्षा होती तो खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. आता शेवटचे 24 चेंडू 45 धावा, 11च्या सरासरीने धावा अजून मैदानामध्ये बनवायच्यात. याआधी आपण पाहिलं होतं निलेश ढगे बाद झाल्यानंतर संघ अडचणीत येताना पाहायला भेटला होता. मात्र पंकज देशमुख मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते बॅटिंग मैदानामध्ये त्याच्या बॅटीतून येताना पाहायला भेटणार आहे का तेही पाहणं महत्वाचं आहे. 24 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मनोज ठाकर मैदानाच्या आतमध्ये तो ताबा घेताना पाहायला भेटतोय. समोर जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये आपण पाहतोय व्यक्ती येताना घेऊन येतोय राहुल आजबे. बॅटिंग पॉवर प्ले. नक्कीच या स्पर्धेचे आपण पाहिले गेले तर मुख्य संयोजक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो आदरणीय सतीश भाऊ सातकर भाऊंचं देखील आगमन होते. त्याचबरोबर राजू चेजा सातकर यांचंही आगमन झालंय आणि आपण पाहिले गेले तर या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यासाठी याही मान्यवरांचा फार मोठा वाटा राहिलाय
आणि त्या मान्यवरांचं आगमन होतंय धावफलकावरती. आता पुण्याला वळूयात आपण. 53-24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 45 ची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या मध्ये. समोर पंकज देशमुख, नॉस्ट्राईक एंडला मनोज, याही खेळाडूच्या नावावरती टू व्हीलर बाईक राहिली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आजबे. लेग ब्रेक पहिलाच बॉल. इथे मात्र लेग ब्रेक इथे मैदानामध्ये. कमबॅकच्या तयारीने निघालाय सिंहगड लायन्सचा संघ. कमबॅक करता येतं. कमबॅक कसं करावं अनेक दाखले अनेक उदाहरणं देता येतात, परंतु आज कमबॅक करायचंय. सुमित सर, हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा रोखल्या जाईल ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र पंकज देशमुख या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आडव्या बॅटनं पंकजच्या बॅटेतून ठोकलाय A1 क्वालिटीचा मावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. विशाल विशाल पंकजच्या बॅट मधून आपण पाहतोय ते शफल होत मिड विकेटच्या दिशेने आलेला सिक्सर. धावफलकावरती 59. आता उलट दिशेने फटकाय. दोन खेळाडू इथे शर्यत लागली आहे. चेंडू थांबणार का? चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. 63 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार एक चौकार येताना पाहायला भेटतोय. बड्डे बॉय आपण पाहतोय पंकज देशमुख आज या मैदानावरती अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये करताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू जरी डॉट आला असला त्यानंतर एक षटकार एक चौकार आलाय. समीकरण जर पाहिलं गेलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धावेंची गरज जी मैदानामध्ये बनवायच्या. 63 वरती धावफलक. 21 चेंडू 35 ची गरज. राहुल आजबे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे. पंकज देशमुखला माहिती नाव करायचे आज. पुन्हा एकदा पाक फुटला गेलाय. पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. मनगळाचा जोर दाखवलाय. कडक 4. 4 रन. थैंक यू. अभी सूरज डूबा नहीं, जरा शाम तो होने दो. मैं खुद लौट जाऊंगा, पहले मुझे नाकाम तो होने दो. मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना सारा. मैं खुद हो जाऊंगा बदनाम. मुझे नाकाम तो होने दो. पहले मेरा नाम तो होने दो. नाव करायचे आज. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप. लगा तो 6. सिक्सर. 6 रन. मुझे प्यार मुझे प्यार की चटनी चटनी पिया मुझे प्यार की 73 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलून टाकले. शेवटचे 19 चेंडू आणि सामना येऊन पोहोचलाय 25 धावेंवरती. पंकज देशमुख नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवत आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर एक षटकार लागोपाठचे 2 चौकार. पुन्हा एकदा षटकार आलाय. एक अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये करतोय. 5 चेंडू आणि 20 धावेंवरती बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. काय बॅटिंग आहे ते मैदानामध्ये पंकज देशमुखची. राहुल वरती आक्रमण. 73 वरती धावफलक. पुन्हा एकदा सेट हिट. आसमानी टोला. सडक पे कडक बेधडक सिक्सर. थँक्यू. 79 धावा धावफलकावरती आणि पहा बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी सुद्धा एका हातात झेल टिपलाय. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. षटक मैदानामध्ये आपण पाहतोय 5व संपले. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 3 गडी बाद 79 धावा. 18 चेंडू आणि 19 धावेंची गरज. पहा तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट जर बंद खोलीमध्ये कोंडून तुम्ही ठेवलं ना तर टॅलेंट जगासमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला डोक्यावरती मिरवणार नाही. पंकज देशमुख बाबतीत हीच गोष्ट वारंवार घडताना मी बघितलेली आहे. पंकज देशमुखकडे टॅलेंट आहे. पंकज देशमुखकडे चांगला खेळ आहे, परंतु पंकज नेहमी आपला खेळ दाखवण्यासाठी मात्र दूर राहिलाय. आज संधी मिळाली आहे. त्याने दाखवले मैदानामध्ये. मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना. मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना. अरे मैं वो समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. आणि काय कमबॅक केले पंकज देशमुखने. राहुल आजबेच्या षटकामध्ये अक्षरशः तोडफोड त्याने केली. धावफलकावरती 79. 18 चेंडू आणि आता 19 ची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. मात्र समोर जर पाहायला गेलं तर मनोज ठाकूर याही खेळाडूमध्ये क्षमता आहेत. याही खेळाडूच्या नावावरती टू व्हीलर बाईक आहेत आणि आज या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. गोलंदाजीसाठी तुषार
हा चेंडू जर पाहिला गेला तर चांगला फटका मैदानामध्ये पाहायला भेटतोय. मनोजच्या बॅटीतून येतोय A1 क्वालिटीचा मावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर आता आग एका टोकाला नाही, आग दोन्ही टोकांना लागलेली आहे. तुषार ढोलेचं स्वागत इथे मात्र या चौकाराने झाले. धापलकावरती 83 आहेत. 17 चेंडू 15ची गरज. पुण्यात हलक्यातनं इथे कट करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. हलक्यातनं चेंडू ते स्टेअर केलाय. पॉइंट मध्ये चेंडू इथे अडवला जातोय राजू पेरुमल कडून. प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला हसत मिळकाले तुम्ही स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक क्षण तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातो. लढता लढता हारलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. एक मॅच जरी गमावली मी तरी देखील इथे मला शेवटपर्यंत लढायचं आहे. आता तुषार ढोले गणेश विदाट यांना माहिती आहे की ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत फक्त आपल्याला घेऊन जायचं आहे. 16 चेंडू 14ची गरज आहे. चांगली बॅटिंग आपण पाहतो दोन्ही खेळाडूंकडे पाहायला भेटते. तुषार ढोलेचं पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकारानं स्वागत केले. दुसऱ्या चेंडूवरती चांगला चेंडू मैदानामध्ये हाताळलाय. मात्र पंकज देशमुख कशा प्रकारे बॅटिंग मैदानामध्ये करतोय. यादीच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटीतून येताना पाहायला भेटते. आणि या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती आता आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. 84 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावा ज्या विजयासाठी बनवायच्यात. पंकज देशमुखच्या बॅटीतून चांगला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. एकच धाव त्या ठिकाणी पडून पूर्ण केली जाते. निलेश ढगे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं संघ अडचणी देईल, मात्र मैदानामध्ये पंकज देशमुख नावाचं वादळ एका प्रतिम कामगिरी मैदानामध्ये करतोय. 8 चेंडू आणि वैयक्तिक 27 धाव्यांवरती तो बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. असं म्हणतात ना ऋषी की स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवला की मग मात्र जग जिंकता येतं. कारण तुमच्या आतमध्ये महाबली हनुमंत इतकीच ताकद तुमच्या दडलेली असते. फक्त ती ताकद तुम्ही स्वतः शोधली पाहिजे. ओ यावेळेस उडवलाय आणि चेंडू पाठवलाय डीप कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. टप्पा दिलाय धडक, आवाज आलाय कडक. षटकार. थँक्यू डीजे. 91 धावा धावपलकावरती मनोज ठाकूरच्या बॅटीतून पहा षटकार येताना पाहायला भेटतोय. प्रचंड मोठा फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. धावपलकावरती 91 धावा 13 चेंडू 7. लोड फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त केली जाते आणि एका धावेने धावपलकावरती षटक क्रमांक मैदानामध्ये संपले. 6 36 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावपलकावरती बनवल्या गेल्या 3 गडी बाद 92 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. जबरदस्त रोमांच थराला आपण इथे बघतोय. मावळ प्रीमियर लीग, मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहिले गेले तर एक बहारदार मॅनेजमेंट, त्याचबरोबर पाहिले तर सतीश भाऊ सातकर यांची मिळालेली साथ आणि आज यांच्या माध्यमातून मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियोजनातून आज आपण पाहिलं तर मावळ प्रीमियर लीगचा थरार या काणेनगरीमध्ये भेटीला आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मावळचा केंद्रबिंदू म्हणून मात्र या काणेनगरीकडे पाहिलं जातं. आज हायवेच्या अगदी लगत असणारे सुसज्ज क्रीडांगण, मातीची खेळपट्टी, भव्य दिव्य व्यासपीठ, आकर्षक चषक आपण पाहिले तर सगळ्यांना भुरळ पाडणारी स्पर्धा आहे. शेवटचे 12 चेंडू 6ची गरज आहे. मनोज आज मैदानामध्ये एक षटकार खेचलाय त्याने. 6ची गरज. गोलंदाजी सरी गोलंदाज तयार ओमकार बकरे. तेवढूरचा क्रिकेट मात्र या खेळाडूने सातत्याने खेळत असताना आपलं क्रिकेट गाजवलंय. गणेश बिदाटे वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलेत परंतु एक सिंगल रोखू शकलेले नाहीयेत. पंकज देशमुख मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचंय. आता स्ट्रायकिंग एंडलाय. पंकज देशमुखला जेव्हा जेव्हा खेळ, आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहिलं तर त्याचा खेळ संघाकडून अपेक्षा एकच असते की आपल्या वाढदिवसा आपण जिंकलो पाहिजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण चांगलं खेळलो पाहिजे आणि पंकजने तो खेळ साकारलाय. आता यावेळेस कट केलाय आणि चेंडू इथे पाठवलाय डी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. 97 धावा धावपलकावरती एका धावेची गरज.
पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केली आहे प्रतापगड वॉरियर्स. काय बॅटिंग मैदानामध्ये केली आहे, गोलंदाजी कमाल केली आणि बॅटिंग मध्ये आपण पाहते धमाल होताना पाहायला भेटते. पंकज देशमुख मैदानामध्ये 9 चेंडू 31 धावेंवरती बॅटिंग करतोय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि विजयाचं समीकरण 1 धावेची गरज. ओमकार पुन्हा एकदा हा चेंडू हलक्यातनं खेळलाय आणि त्या ठिकाणी विजयी होतोय प्रतापगड वॉरियर्स संघ. या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तर सिंहगड लायन्स संघाने सुद्धा चांगला खेळ मैदानामध्ये केला, मात्र त्यांना पराभव पत्करावा. विजयी संघाचं अभिनंदन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिल्यांदा टॉस करणार आहे. तर प्रतापगड वॉरियर्स विरुद्ध हरिश्चंद्रगड हिरोज दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा टॉस साठी. चला आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण या मॅचचा आपण नंतरच देणार आहोत. तर आपण पहिल्यांदा टॉस साठी. चला कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असणार आपण टॉस साठी या. आणि या सामन्याचा हिरो निलेश ढगे ठरतील या मॅचचा हिरो. तर निलेश ढगेने सांगितलंय की माझी मॅन ऑफ द मॅच आहे ती मॅन ऑफ द मॅच मी पंकज देशमुखला, बरोबर ना निलेश, पंकज देशमुखला डेडिकेट करतोय. डेडिकेट म्हणणार नाही, पंकज देशमुख साठी आज वाढदिवसाचं त्यासाठी गिफ्ट आहे निलेश ढगेकडून. आपण नंतर देणार आहे. ओव्हर टू अमोल कोंडबर. या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस शेवटच्या सामन्यात या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचे सह आयोजक सतीश भाऊ सातकर यांना विनंती असेल या टॉस साठी आपण पाहिलं तर या